नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हवन करत असताना त्यामध्ये कापूर जाळण्यासाठी वापरला जातो, परंतु हवनमध्ये ते का जाळलं गेलं आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल। ते किती वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि आश्चर्यकारक आहे हे पाहून तुम्हालाही खूप आश्चर्य वाटेल। आणि मी हे फक्त म्हणत नाहीये, मला इतकं माहीत झालं आहे आणि त्यावरून मी सुद्धा आश्चर्यचकित झाले आहे। कॅलिफोर्निया विद्यापीठ, अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इतर 13 संशोधकांनी त्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आरोग्य आणि इतर फायदे पाहिले आहेत। त्याबद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे या छोट्या गोष्टींची किंमत फक्त काही रुपये आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूरच्या काही अनोख्या आणि लपलेल्या फायद्यांबद्दल सांगेन, जे तुम्ही कदाचित कधीही ऐकले नसतील। हा कापूर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकत नाही, तर तुमच्या मनासाठी आणि एकूण आरोग्यासाठी एक नैसर्गिक बूस्टर देखील आहे। शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हालाही ते कळेल। तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्ही किमान 10 लोकांना याबद्दल नक्की सांगाल। याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फायदा जाणून घेण्या अगोदर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि त्याचबरोबर चॅनलला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा। तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तो एक नैसर्गिक डास प्रतिबंधक आहे। कापूरचा तीव्र सुगंध डासांच्या संवेदी रिसेप्टर्सना गोंधळामध्ये टाकतो, ज्यामुळे ते मानवी वास ओळखू शकत नाही आणि त्यांना दूर ठेवू शकत नाही। मी हे फक्त म्हणत नाहीये, तर असंख्य अभ्यासानुसार कापूर आवश्यक तेल डिफ्युजरमध्ये वापरल्यास ते आणखी प्रभावी होतं। डीटी किंवा मग इतर विषारी रसायनांमध्ये रासायनिक रिप्लेसमेंट दीर्घकाळ सतत वापरल्यास त्वचेची जळजळ, ॲलर्जी आणि इतर अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात। म्हणून मी तुम्हाला ते स्वस्त असल्याने डास प्रतिबंधक म्हणून वापरावं असं सुचवत नाही, तर ते रसायनमुक्त, जैवविघटनशील, निसर्गासाठी सुरक्षित आणि मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे। ते पूर्णपणे सुरक्षित आहे आणि डासांना पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तुमच्या घरापासून तुम्ही दूर ठेवू शकता। जर तुम्ही या छोट्या कापूर गोळ्या अशा डिफ्युजरमध्ये ठेवल्या आणि थोडंसं कडुलिंबाचं तेल जर घातलं, तर तुम्हाला खात्री होईल की डास तुमच्या जवळ कुठेही येणार नाही, ते पूर्णपणे सुरक्षित आहे। किंवा जर तुम्ही हे तेल वापरत असाल तर थोडे पाणी घाला आणि त्या तेलाचे 2 किंवा 3 थेंब घाला। ते बाष्पीभवन होईल आणि सगळीकडे पसरेल, ज्यामुळे ते तुमच्यासाठी एक सुरक्षित डास प्रतिबंधक पर्याय बनेल। आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती खरेदी करणं खूप सोपं आहे। तुम्हाला ते कुठेही मिळेल। जर तुम्ही मोठा पॅक खरेदी केला तर या लहान गोळ्या असलेल्या पॅकमध्ये 500 किंवा 600 गोळ्या असतील। म्हणून जर तुम्ही अर्धा पॅक जर खरेदी केला तर ते तुम्हाला पूर्ण वर्षभर टिकू शकतं। तुम्ही त्या इतर कठोर रासायनिक डास प्रतिबंधकांपासून स्वतःला मुक्त केलं आहे। त्याची किंमत खूप कमी आहे आणि तुम्ही स्वतःला एक सुरक्षित पर्याय देखील देत आहात। ते सहज उपलब्ध आहे, परंतु ते मेण मिसळून देखील उपलब्ध आहे। जर तुम्हाला ते वापरायचं नसेल तर मी काही चांगल्या गोळ्यांच्या लिंक्स सुद्धा पोस्ट करेन, त्या नक्की पहा। आणि हो, तुम्ही यापैकी एक गोळी दिव्यामध्ये ठेवून ती जाळून सुद्धा नैसर्गिकरित्या देखील वापरू शकता। कापूरचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्याची वाफ श्वसनाच्या समस्यांना खूप मदत करते। म्हणजे त्याचा वास जो आहे त्याचा परिणाम तुमच्या श्वसन संस्थेसाठी खूप फायदेशीर आहे। त्याच्या तीव्र सुगंध आणि थंड प्रभावामुळे ते नाकातील मार्ग स्वच्छ करते। जेव्हा आपण त्याचे बाष्प श्वासामध्ये घेतो तेव्हा ते नाकाच्या पडद्याला शांत करते आणि नाकाचे मार्ग उघडण्यास सुद्धा मदत करते। ते आत जमा झालेले श्लेष्मा किंवा कफ देखील सैल करते, ज्यामुळे अडथळे कमी होतात। कापूरचा नैसर्गिक थंडावा आणि सुखदायक प्रभाव अनेक लोकांमध्ये श्वसन नलिकेतील जळजळ कमी करते। सायनस आणि विविध ॲलर्जींसाठी देखील हे उपयुक्त आहे। सर्दी, वारंवार खोकला किंवा कोणत्याही सायनस रक्तसंचयासाठी देखील हे खूप प्रभावी आहे। कापूर सायनसमधील वायुप्रवाह सुधारतो आणि घशामध्ये खाज सुटणे यासारख्या जळजळ कमी करतो। या लक्षणांना शांत करण्यास देखील कापूर मदत करतो, कारण जेव्हा ते फुफ्फुसांमध्ये खोलवर जातात ते श्वसन मार्ग उघडतात आणि साफ करतात। ते ब्रोंकियल मार्ग आणि फुफ्फुसांमध्ये रक्तसंचय कमी करण्यास देखील मदत करतं। ते श्वास घेणं सोपं करतं आणि त्वरित आराम देतं। आणि हो, जर तुम्ही कधी पर्वतांमध्ये किंवा अगदी लडाखमध्ये किंवा उंचावरील भागामध्ये गेला असाल जिथे ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी आहे, तर तुम्ही तिथे एक युक्ती अवलंबली असेल। जर नसेल तर आजपासून ते नक्कीच अवलंबा। जिथे ऑक्सिजनची कमतरता असेल तिथे जर तुम्ही हे कापूर श्वासाने घेत राहिलात, कारण ते सर्व मार्ग साफ करते, त्यामुळे ते ऑक्सिजनचं शोषण वाढवते।
तुम्हाला पूर्वी इतकी ऑक्सिजनची कमतरता तिथे जाणवणार नाही. जे लोक पर्वत चढतात किंवा गिर्यारोहण करतात हे नक्कीच त्यांच्यासोबत ठेवतात. आणि हो, तुम्हाला कदाचित एक गोष्ट अजिबातच माहीत नसेल, तुम्ही वापरत असलेला प्रसिद्ध व्हेपोरायझर किंवा तुम्ही वापरत असलेला बाम त्यांच्या मुख्य घटकांपैकी एक म्हणजे कापूर. म्हणून पुढच्या वेळी बाष्पीकरण करण्याऐवजी जर तुम्ही हा कापूर सुगंध डिफ्युजरमध्ये जाळून तुमच्या खोलीमध्ये जोडलात तर तुम्हाला नक्कीच आराम वाटेल. आणि जर तुम्ही या प्रकारचं तेल निलगिरीच्या तेलामध्ये मिसळून लावलं तर ते आश्चर्यकारक काम करेल आणि तुम्ही ते पुन्हा कधीही वापरणार नाही. कापूरमध्ये असे अनेक गुणधर्म आहे जे संसर्गमुक्त श्वसन वातावरण प्रदान करतात. कापूरचे प्रतिजैविक गुणधर्म बॅक्टेरिया, विषाणू, जंतू, हवेतील रोगजनक आणि रोगजनकांसाठी जबाबदार आहेत. हवनमध्ये ते जाळण्याचा प्राथमिक उद्देश नकारात्मक ऊर्जा काढून टाकणं आणि कोणत्याही नकारात्मक पर्यावरणीय दूषित घटकांना कमी करणं हा होतो. तुम्हाला माहीत आहे, हवेतील हे लहान सूक्ष्मजीव जे अदृश्य असतात ते सतत हवेतून फिरतात आणि श्वसन संक्रमण म्हणजे सर्दी, फ्लू आणि इतर अनेक रोग होऊ शकतात. कापूर हे कमी करतो. ते एकूण हवेची गुणवत्ता देखील सुधारतो आणि हवा स्वच्छ करतो. श्वसन आरोग्य सुधारतं. ते हवा स्वच्छ करण्यास देखील मदत करतं. ते एक उत्तम हवा शुद्ध करणारे मानले जाते आणि हे केवळ एका नव्हे तर अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झालं आहे. म्हणून जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या हवेतील विषाणूंपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर दिवसातून 2दा डिफ्युजरमध्ये एक छोटी कापूरची गोळी जाळा. तुम्हाला दिसेल की ते केवळ हवा शुद्ध करणार नाही तर त्या विषाणू आणि पॅथॉलॉजीजपासून तुमचे सतत संरक्षण करेल. हो, मी हे सर्व विनाकारण सांगत नाहीये. जर्नल ऑफ ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये यावर एक अभ्यास करण्यात आलेला आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला तुमची हवा शुद्ध करायची असेल, जर खूप प्रदूषण असेल किंवा जर विषाणू आणि विषाणूजन्य संसर्गांचा काळ असेल तर हे नक्कीच लक्षात ठेवा आणि इतरांना त्याबद्दल सांगा सुद्धा, कारण ते तुमच्या घरातील आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरू शकतं. ही तेले देखील उत्कृष्ट आहेत. ते थोडे अधिक सादर करण्यायोग्य वाटू शकतात, परंतु जर तुम्ही त्याचा धूर थेट वापरला तर जर तुम्हाला फायदे मिळवायचे असतील तर या प्रकारची कापूर टॅबलेट जी आहे ती तुम्ही वापरू शकता. अन्यथा कोणत्याही नियमित दुकानामधून तुम्ही कापूर मागवा आणि तुम्हाला ते सहज मिळतं सुद्धा. आणि हो, तुम्हाला माहीत आहे ते त्याच्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मांमुळे वातावरण शांत करतात. त्याचा तीव्र सुगंध, गंध आणि ओलसरपणासह अनेक अवांछित वास देखील कमी करतात. तुम्ही अनेकदा एरोसोल स्प्रे किंवा रूम फ्रेशनर वापरता ज्यात भरपूर हानिकारक रसायने असतात. त्यांचा वास चांगला येतो, परंतु त्याचे इतर नकारात्मक परिणाम देखील आहेत ज्यांची आपल्याला पूर्णपणे माहिती नसते. जर तुम्ही दिवसभरामधून तुमच्या खोलीमध्ये एक अद्भुत सुगंध येईल, तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखाद्या धार्मिक आध्यात्मिक ठिकाणी प्रवेश केला आहे. ते केवळ हवा शुद्ध करत नाही तर ते दुर्गंधीनाशक म्हणून देखील वापरलं जातं आणि एक सुंदर सुगंध जे दिवसभर खोलीत राहतो, तुमचं मन शांत करतो आणि तुमचा मूड सुद्धा सुधारतो. तुम्ही एकदा कापूर नक्कीच वापरून पहा. दुसरी गोष्ट, कापूर डोक्यातील कोंडा आणि टाळूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे, कारण त्यात नैसर्गिक अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. आता तुम्हाला डोक्यातील कोंडा होण्याचं मुख्य कारण माहीत आहे. ही एक बुरशी आहे जी टाळूवरील अतिरिक्त तेल किंवा मग मृत त्वचेच्या पेशींशी प्रतिक्रिया देते आणि फ्लेक्स तयार करते. कापूरचे अँटीफंगल गुणधर्म बुरशीची वाढ रोखतात, ज्यामुळे ते नियंत्रणात येते. तुम्ही त्याबद्दल काय करू शकता? तुम्ही असं करू शकता की हा कापूर वापरल्यानंतर तुम्ही ते तुमच्या डोक्यावर सुमारे 1 तास सोडून द्यायचं आहे. नंतर तुमचे केस धुवायचे आहे. हो, माझ्या सांगण्यानुसार तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. या लहान कापूर गोळ्या वापरून पाण्याचा स्प्रे तुम्ही बनवू शकता. त्यांना पूर्णपणे क्रश करा. त्यानंतर थोडं पाणी घ्या. 2 गोळ्या चुरगळून त्याच्यामध्ये टाका आणि त्या एका स्प्रे बाटलीमध्ये भरा. तुम्ही हे स्प्रे तुमच्या घरातील पडदे किंवा दारांवरती स्प्रे करू शकता. हे तुम्हाला कीटक, कोळी, माशा, डास, सरडे यांच्यापासून सुद्धा वाचवतील. आणि त्याचबरोबर पावसाळ्यात, हिवाळ्यात लहान कीटक जे येऊ लागतात ते तुम्हाला त्यांच्यापासून देखील वाचवेल आणि ते घरात प्रवेश करणार नाहीत. कारण मी म्हटल्याप्रमाणे त्याचा तीव्र सुगंध आणि त्याचा सुगंध त्याच्या रिसेप्टर्सना गोंधळात टाकतो. त्यांना त्यापासून दूर राहायचं असतं, म्हणून जिथे त्यांचा सुगंध येतो तिथे सर्व कीटक, कोळी, डास, माशा आणि विषाणू येत नाही. म्हणून ते प्रयोगशाळेत येत नाही, ते हवनात जाळले गेले आहे. तुम्हाला आज आधी माहीत होतं का की हे खूप शक्तिशाली आणि डास प्रतिबंधक आहे? जर तुम्ही ते वापरलं असेल तर तुम्ही ते कशासाठी वापरलं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही ते वापरलं नसेल
तर मग आज नंतर तुम्ही ते वापराल का हे देखील मला सांगा आणि त्याबद्दल किमान 10 लोकांना नक्की सांगा. अर्थात मी हे म्हणत नाही आहे की व्हिडिओ शेअर करू नका किंवा करा असं काहीच सांगत नाही, पण तुमच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा हे वापरावं. जर तुम्ही ते कडुलिंबाच्या तेलामध्ये मिसळून वापरलं तर तुम्हाला त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळतील. आणि तुम्हाला माहिती आहेच की कापूर मुरुमांवरती नियंत्रण ठेवू शकतो. जर्नल ऑफ अँथोफार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की कापूरमध्ये शक्तिशाली अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे मुरुम निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाची वाढ लक्षणीयरित्या कमी करतात, जे मुरुमांचं मुख्य कारण आहे. कारण मुळात त्वचेच्या छिद्रांमध्ये बॅक्टेरिया किंवा जास्त तेल आणि धूळ जमा होत असते आणि त्यामुळे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्या बॅक्टेरियांना नियंत्रणात ठेवतात आणि मुरुमे तयार होण्यापासून रोखतात. त्वचेवर अनेक आव्हाने आहेत, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची खाज सुटणं समाविष्ट आहे. मग ती कीटक चावणं असो, डास चावणं असो किंवा माशी चावणं असो, पुरळ येते, सनबर्न असो, त्यानंतर होणारी खाज आणि जळजळ कमी करण्यासाठी कापूरचा सुगंध खूप फायदेशीर आहे. तुम्ही ते खोलीत डिफ्युजरमध्ये किंवा मी उल्लेख केलेल्या कापूर तेलामध्ये कोणत्याही वाहक तेलामध्ये मिसळून प्रभावित भागामध्ये लावू शकता. मुलांना खूप लवकर पुरळ येते आणि त्यांना जळजळ देखील खूप लवकर होते. कधीकधी मुलांसाठी देखील तुम्ही ते कोणत्याही वाहक तेलामध्ये मिसळून लावू शकता, परंतु लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. आणि हो, इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्चमध्ये एक अभ्यासामध्ये करण्यात आलेला आहे. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की ते जळजळ किंवा वेदना कमी करण्यास देखील खूप उपयुक्त आहे. तुम्हाला माहीत असेल की अनेक बामसुद्धा उपलब्ध आहेत. यापैकी अनेक बाममध्ये मुख्य घटकांपैकी एक म्हणून निलगिरीचं तेल असतं, जे त्याची क्षमता आणखी वाढवू शकतं. तुम्ही ते कोणत्याही कठोर रसायनांशिवाय घरी बनवू शकता. तुम्ही ही छोटी गोळी घेऊन ती चांगली कुस्करून घेऊ शकता. त्यात 2 चमचे तेल घाला, ते चांगले मिसळा. तुम्हाला ज्या ठिकाणी वेदना होतात त्या ठिकाणी ते लावा. बाममध्ये तुम्हाला अनेकदा गरम आणि थंड परिणाम जाणवतो, जो लावल्यावरती गरम आणि थंड वाटतो. हा परिणाम वेदना कमी करण्यास खूप मदत करतो, कारण ते थेट जळजळीवर काम करतात. म्हणून पुढच्या वेळी जर तुमच्या घरामध्ये कोणी वयस्कर व्यक्ती असेल आणि ज्यांना सांधेदुखी कोणत्याही प्रकारची वेदना होत असेल तर हे वापरून बघा. आणि जर ते त्या वेदनांवरती खरोखर चांगलं काम करत असेल तर कापूरमध्ये थोडेसे मेंथॉल, कोणतंही आवश्यक तेल आणि लवंग मिसळा. आणि जर तुम्हाला निलगिरीचं तेल सापडलं तर ते मी ज्याबद्दल बोलत आहे त्या निलगिरीच्या तेलामध्ये मिसळा. आणि जर तुम्हाला निलगिरीचं तेल सापडलं तर सर्व एकत्र मिसळा आणि हलकंसं तेल बनवा. जिथे वेदना होत असेल तिथे ते प्रभावित भागामध्ये लावा. ते तुम्हाला त्वरित आराम देईल, म्हणून नक्कीच वापरून बघा. फक्त वेदनाच नाही तर कोणत्याही प्रकारचे स्नायू क्रॅम्प, कुठेतरी उबळ, हिवाळ्यामध्ये तीव्र कडकपणा आणि गुडघ्यांच्या सांध्यातील कोणतेही स्नायू दुखणं, रब वेपर किंवा मग बाम वापरण्यापूर्वी ते वापरून बघा. आणि हो, अनेक संशोधनांमध्ये जर त्वचा कोरडी असेल आणि अनेकांना काळे डाग असतील तर ते आवश्यक तेल चांगलं काम करतं. बरेच लोक त्यांच्या त्वचेवरती डाग किंवा चट्टे असल्याची तक्रार करतात. त्यांना त्यांच्या त्वचेचा रंग समान करणं आवश्यक आहे. ते सूर्यप्रकाशामुळे असो किंवा मग इतर कोणत्याही कारणांमुळे असो, अंतर्गत जळजळ असो किंवा आजारापासून बरं होणं असो, कधीकधी त्याच्या त्वचेचा रंग असमान होतो. कापूर तेल या सर्व गोष्टी संतुलित करू शकतं. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर ते नारळाच्या तेलासारख्या कोणत्याही चांगल्या तेलामध्ये मिसळा आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. अर्धा तास चांगलं मालिश करा. नंतर तुमची त्वचा कोमट पाण्याने धुवा. यामुळे तेल निघून जाईल आणि ते योग्यरित्या काढून टाकलं जाईल. तथापि त्याचे दाहक विरोधी प्रभाव तुमच्या त्वचेला प्रभावीपणे शांत करतील. लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. या फायद्यांवरील अभ्यास एशियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल अँड क्लिनिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झाला आहे. उदाहरणार्थ, जास्त तेलामुळे किंवा तेलाचं संतुलन राखलं जात नसल्याने जर मुरुमे किंवा पुरळ खूप वारंवार आणि जास्त प्रमाणामध्ये दिसून येत असतील तर तुम्ही काय करावं? मी सांगितल्याप्रमाणे पाण्याची स्प्रे बाटली घ्या, त्यात थोडंसं पाणी घाला आणि त्यामध्ये एक टॅबलेट जी आहे ती चुरगळून घाला. ते तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करा. तुम्हाला दिसेल की त्याचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक विरोधी गुणधर्म देखील मुरुमांपासून बचाव करतील. ते लावण्यापूर्वी ते तुमच्या त्वचेला चांगले शांत करतात. ते तुमच्या त्वचेला त्रास देत नाही का ते पाहण्यासाठी पॅच टेस्ट नक्की करा. जर ते चांगलं वाटलं तुम्हाला तर ते तुम्ही लावू शकता. तुम्ही खूप जास्त रसायनांपासून वाचाल. आणि हो, शेवटचा महत्त्वपूर्ण म्हणजे या कापूरला आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. ते नकारात्मक ऊर्जा दूर करतं. तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिव्यात कापूर देखील जाळू शकता. ते आध्यात्मिक शांतीसाठी सकारात्मकता निर्माण करतं. हा एक शक्तिशाली विधी आहे आणि मी माझ्या घरी ते दररोज करते, सकाळी आणि संध्याकाळी. तुम्ही ते नक्कीच करावं, नक्कीच करून पहा.
ते आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेला देखील उत्तेजित करतं, जे आपल्या भावना आणि विचारांवर नियंत्रण ठेवतं. ते अप्रत्यक्षपणे ताण व्यवस्थापित करतं, आपल्या मेंदूला शांत करतं आणि मानसिक जागरूकता वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी वापरलं जातं. अनेक ध्यान केंद्रांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आणि अनेक ठिकाणी ताण आणि चिंता कमी करण्यासाठी कापूर दिवे लावले जातात. आपल्या शरीरावर त्याचा थंडावा देणारा प्रभाव भावनिक असंतुलन देखील कमी करतो. लोक त्यांच्या चक्रांना संतुलित करण्यासाठी आणि त्यांच्या ऊर्जा केंद्राचं नियमन करण्यासाठी 7 चक्रांचा सराव करतात. तिथेही कापूर दिवे वापरले जातात. नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी, विविध प्रकारच्या शुद्धीकरणासाठी देखील याचा वापर केला जातो. अनेक परंपरांमध्ये असंही म्हटलं आहे की एखाद्या घरावरती किंवा व्यक्तीवरती वाईट नजर पडली आहे, तर त्या ठिकाणी जर हा धूर आला तर कुठेतरी साचलेल्या ऊर्जेच्या अडथळ्यांना किंवा नकारात्मकतेला सुद्धा हा धूर दूर करू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. धन्यवाद.